महाराज की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर जमलेले सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनी, आज दत्तोबा शिंदेनगर या ठिकाणी होऊ घातलेल्या 2026च्या कोल्हापूर महानगरपालिका या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सर्व उमेदवार आज या ठिकाणी आपल्या भेटीस आलेलो आहोत. सर्वप्रथम मी माझी तुम्हाला ओळख करून देतो. मला नाही वाटत कोणाला ओळख करून द्यावी लागेल. माझं नाव संतोष उर्फ राजू जाधव आहे. मी राहायला जीवबानाना जाधव पार्क प्रभाग क्रमांक 81 मध्ये राहतो. माझ्या पत्नी उष्मा जाधव ह्या SC प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर आमचे बाकीचे सहकारी सगळे आपला आपला परिचय देतीलच. सर, आपण आपल्या प्रास्ताविकातूनच इतकं बरंच काही सांगून गेला की योगेश म्हणला तसं आम्हाला काही शिल्लकच ठेवलेलं नाही, पण काही ना काहीतरी बोललं पाहिजे म्हणून मी आपल्याशी 2 शब्दाची हितकूच करतोय. मित्रहो, आपण आता ही जी होऊ घातलेली निवडणूक आहे ही एक वेगळ्या पद्धतीनं पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये होत आहे. ही निवडणूक होत असताना पॅनेल पद्धतीनं निवडणूक होते आणि मग पूर्वीची निवडणूक जी होती ती एक प्रभाग निवडणूक होती. एक प्रभाग निवडणुकीमध्ये 2015ला महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि 20ला प्रशासन आलं आणि 5 वर्षाचा कार्यकाल गेला. या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये आपण सर्वांनी प्रशासनाचं काम बघितलं आणि त्याच 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये आपल्याला 2 वेळा आपत्ती आलेली आहे. पहिली आपत्ती म्हणजे कोरोनाची महामारी आली. आपण सर्वांनी बघितलं असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्या या प्रभागामध्ये काय अवस्था होती. आणि त्यानंतर 15 दिवस आपल्याला महापुरामुळे पाणी मिळालेलं नव्हतं. मित्रहो, हा दत्तोबा शिंदेनगर आणि समता कॉलनी हा परिसर तसा बघितलं तर 80 आणि 81 जुन्या प्रभागाच्या बाँड्रीवरचा परिसर आहे. आणि या सर्वच लोकांची प्राधान्यानं समस्या भेडसावत होती की वारंवार ही लोक माझ्याही कॉन्टॅक्टमध्ये असायची आणि अभिच्याही कॉन्टॅक्टमध्ये असायची की आमचं बाँड्रीवर आहे ना 79 वाले आमच्याकडे लक्ष देतात ना 81 वाले आमच्याकडे लक्ष देतात. कवळीगड्डी साहेब, बरोबर आहे का नाही? तर अशी अवस्था या प्रभागामध्ये होती. त्या कालावधीमध्ये आम्ही आमच्या परीनं काम करत आलो. कोरोनाच्या काळामध्ये मी स्वतः घरोघरी फिरून आपल्या सर्वांना इम्युनिटी बुस्टर डोस औषध देण्याचं काम केलं मोफतमध्ये. बरोबर आहे? आलो होतो का तुमच्याकडे मी? त्यानंतर 15 दिवसाची महापूर आला त्यावेळी प्रत्येक गल्लीला मी स्वतः तुमच्या पाण्याच्या घागरी भरून देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मला इतकंच सांगायचं आहे की आम्ही ग्राउंडला काम करणारी सर्व लोक आहोत. आपण अनुभवाल की पोद्दार हायस्कूलचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची काय अवस्था होती. 2012 साली आपल्याला कागदावर महापालिका ज्यावेळी विचारलं जाईल त्यावेळी रस्ता मंजूर आहे म्हणून सांगत होते, पण प्रत्यक्षात आपल्याला रस्ता मिळत नव्हता. का मिळत नव्हता त्याचं गोडबंगाला आजही कळालेलं नाही आहे. 2012-15 पासून आम्ही वारंवार रस्त्याची मागणी करत असताना आम्हाला प्रत्येक वेळी रस्ता मंजूर आहे म्हणून सांगितलं जायचं, पण रस्ता काय व्हायचं नाही. त्या कालावधीमध्ये मी तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं महानगरपालिकेला निवेदनाद्वारे कळवलं, निवेदनाद्वारे मागणी केली. निवेदनाच्या आमच्या कोण कचऱ्याच्या टोपल्या दाखवल्या गेल्या म्हणून त्याच्यानंतर रस्ता रोको आंदोलन 2 वेळा केला. त्यावेळी आमची दखल घेतली नाही आणि मग नाइलाजानं आपल्याला पहिल्यांदा कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यासाठी अमरण उपोषण करावं लागलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, पोद्दार हायस्कूलच्या रस्त्यासाठी हॉटेल सबार्बनपाशी मी 5 दिवस 2022 मध्ये उपोषण केलं. त्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी होती, म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळी आपल्या या काँग्रेसच्या सरकारमध्ये आपल्या दक्षिणचे आमदारही काँग्रेसचे होते आणि मंत्रीही काँग्रेसचे होते. बरोबर आहे का? आणि इतकी ताकद त्यांच्याकडे असताना कुठलाही लोकप्रतिनिधी बाबा एक सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर उपोषण करतोय आणि तो का उपोषण करतोय याची चौकशी सुद्धा करण्याची त्यांना दखल वाटली नाही. म्हणजे जनतेसाठी त्यांची तत्परता किती आहे बघा. कोणीही त्यावेळी आलं नाही. 5 दिवसाचं उपोषण झालं आणि मग 6व्या दिवशी महापालिका प्रशासन आलं आणि त्याने आम्हाला विनंती केली की कोरोनाचा काळ येऊन गेलेला आहे, महानगरपालिकेकडे निधी नाही आहे आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान द्या आणि तुम्ही उपोषण थांबवा. आम्ही येणाऱ्या 4-6 महिन्याच्या कालावधीमध्ये रस्ता करून देऊ.
माझ्याबरोबर बसलेली माझी मायबाप जनता माझी अवस्था पाहून मला म्हणू लागली, मला म्हणाली की जाधव राजू आपण उपोषण थांबवूया, कारण आपल्या पदरात काय पडणार नाही, तुमची तब्येत बिघडायला लागली. मी हे ऐकलं त्यांचं. 1 वर्षाचा कार्यकाल गेला, 1.5 वर्षाचा कार्यकाल गेला आणि सुदैवानं मित्रांनो त्याच काळामध्ये 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा कार्यकाल संपून आपलं महायुतीचं सरकार ॲक्सिडेंटली आलं आणि त्यावेळी आपल्या कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक साहेब हे खासदार झाले. त्याच्यानंतर 1-2-3 महिने गेले, मी वारंवार त्यावेळी सुद्धा पाठपुरावा केला. मला आशा होती की आता आम्हाला रस्ता मिळेल, पण तांत्रिक अडचणी होत्या म्हणा, काय होतं म्हणा, मला मिळत नाही म्हटल्यानंतर पुन्हा मी उपोषणाला बसलो 23 मध्ये. तुम्ही सगळे ह्या सगळ्या माझ्या सांगण्याच्या गोष्टीला साक्षीदार आहात. 23 मध्ये सुद्धा मला 4 दिवस उपोषण करावं लागलं, पण 5व्या दिवशी ज्यावेळी माझा 5वा दिवस उजडला आणि दुपारची 2ची टायमिंग होती, त्यावेळी खासदार साहेबांनी 96 लाखाचा निधी मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर करून रस्त्याचं काम चालू करण्यासाठी टीम पाठवली कॉन्ट्रॅक्टरांची. ते स्वतः आले नाहीत मला उपोषण सोड म्हणून सांगायला, पण त्यांनी टीम पाठवली. महापालिका प्रशासन आलं आणि माझ्या हातात वर्क ऑर्डर दिली, डंपर दाखवला खडीचा आणि आज आम्ही काम चालू करतो म्हणून सांगितलं आणि माझं उपोषण संपलं. मित्रांनो, मी हे सांगण्यासाठी तुमचा वेळ घेण्याचं कारण म्हणजे काय, महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि महायुतीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन केलं. फरक तुम्हाला दाखवून द्यायचा होता मला की कोण जनतेचा विचार करतं. तर मित्रहो, आज 15 तारखेला मतदान आहे आणि आज केंद्रामध्ये आपली महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महापालिकेमध्ये भगवा झेंडा महायुतीचा फडकला पाहिजे, हे कळकळून मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. मित्रहो, जर का महापालिकेमध्ये आपला भगवा झेंडा फडकणार तर आहे तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या साक्षीनं, त्याच्यामध्ये कुठलीही तीळ मात्राची शंका नाही. पण त्या महापालिकेमध्ये आपले हे 5 शिलेदार महायुतीचे तिथं असले पाहिजेत, कारण आपला प्रभाग मोठा आहे आणि विकासापासून 100% वंचित आहे. मी त्याला 1-2% सुद्धा काम झाले म्हणणार नाही. जे काही काम झालेलं आहे ते फक्त आणि फक्त इथं आमदार अमल माडिक साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. तुमच्या दत्तोबा शिंदे नगरचा सुद्धा हा रस्ता जो आहे हा आमदार अमल माडिक साहेबांच्या फंडातून, माझ्या प्रयत्नातून आणि आमचे सहकारी मित्र सुनील वाडकर साहेब आहेत त्यांच्या प्रयत्नातून झालेला आहे. अशाच पद्धतीनं जे तुम्हाला या विभागामध्ये रस्ते गटर दिसतात ते सगळे आमदार साहेबांच्या फंडातून झालेले आहेत आणि महायुती सरकार हे सक्षम सरकार आहे, म्हणून आपल्याला या सरकारातल्या सर्व सदस्यांना आपण इथं निवडून द्यायचं आहे. सर, मला आपल्याला एक विनंती आहे की आपण, ठीक आहे, आम्ही आमचा सगळ्यांचा लाडका आहे, पण आम्हीचा परिचय देत असताना आमच्या या बाकीचे 4 जे भाजपचे शिलेदार आहेत हे सुद्धा आपल्या आपल्या प्रभागाबरोबर मध्ये आम्हीच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. माझी आपणास विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण त्या सर्व सदस्यांचं थोडंसं परिचय करून द्यावा, कारण तेंडुलकर वहिनी आमच्या 76 मध्ये राहतात. माझ्या मायबाप जनतेला त्यांचं कार्य काय आहे माहीत नसतं. आपली जबाबदारी आहे सर, आपण सगळ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. सगळ्यांचा परिचय देत असताना प्रत्येकाचं कार्य काय आहे आपण सांगणं गरजेचं आहे, तरच मतदार सुज्ञ होणार आहेत. मित्रो, मी तुम्हाला एवढंच सांगतो की 15 तारखेला महायुतीमध्ये एक धनुष्यबाण आहे आणि 4 कमळ आहेत. हे धनुष्यबाण आणि कमळ सोडून दुसरीकडे कुठेही नजर टाकू नका. डोळे झाकून तुम्ही बटन दाबा. येणाऱ्या काळामध्ये ही सर्व मंडळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहेत आणि आम्ही पण त्याच्याबरोबर तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.